फ्रिक्शनचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. बॉडी ऑफ वेट 500 न्यूटन इज पुल्ड अप अँड इनक्लाइन प्लेन. प्लेन कोणतं दिलंय आता आपल्याला? इनक्लाइन प्लेन. इनक्लाइन प्लेन काढायचं. बॉडी ऑफ वेट 500 न्यूटन. बॉडीचं वेट किती दिलंय? इनक्लाइन प्लेनवर एक बॉडी आहे, त्या बॉडीचं वेट किती आहे? 500 न्यूटन. वेट कुठं दाखवतो आपण? व्हर्टिकली डाऊन. इज पुल्ड अप म्हणजे वर पुल होते बॉडी, पुल्ड अप अँड इनक्लाइन प्लेन बाय फोर्स ऑफ 350 न्यूटन. किती न्यूटन फोर्स अप्लाय केलाय बॉडी पुल करायला? अपवर्ड पुल करायला 350 न्यूटन फोर्स अप्लाय केला. द इन्क्लिनेशन ऑफ द प्लेन इज 30 डिग्री टू द हॉरिझॉन्टल. प्लेनचं इन्क्लिनेशन किती आहे? हॉरिझॉन्टल बरोबर 30 डिग्री. हा अँगल दिलाय 30 डिग्री टू द हॉरिझॉन्टल. अँड द फोर्स इज अप्लाइड पॅरलल टू द प्लेन. हा अप्लाय केलेला फोर्स कसा आहे? या प्लेनला पॅरलल आहे, त्याप्रमाणे दाखवला. जर ह्याचा अँगल दिला असता काय तर तो अँगल आपण आपल्याला दाखवायला लागला असता, किंवा हा जर हॉरिझॉन्टलला पॅरलल आहे असं म्हणलं असतं तर तो हॉरिझॉन्टल आपण पॅरलल दाखवला असतं. मग त्याप्रमाणे 3 वेगवेगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. हा प्लेनला पॅरलल असताना एक प्रॉब्लेम, जर इन्क्लिनेशन दिला असेल तर प्रॉब्लेम, आणि हॉरिझॉन्टल प्लेनला पॅरलल असेल तर एक नवीन प्रॉब्लेम. असं 3 प्रकारचे प्रॉब्लेम होऊ शकतात. आता विचारले काय आपल्याला? डिटरमाइन द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, म्हणजे म्यूची व्हॅल्यू काढायला विचार. आता आपण क्वेश्चन मध्ये जेवढं लिहिलेलं त्याप्रमाणे डायग्राम काढली. आता पुढच्या स्टेप करूया. आपल्या पुढची स्टेप काय? नॉर्मल रिएक्शन दाखवायची. नॉर्मल रिएक्शन कशी असणार? प्लेनला परपेंडिक्युलर आणि डब्ल्यू ला अपोजिट. त्याला आर नोटेशन घेऊया आपण. आता बॉडी इकडे पुल होणार आहे, त्यामुळे मोशन कुठं होणार आहे? अपवर्ड मोशन होणार. इकडे मोशन होणार आहे, त्यामुळे आर कुठं असणार? सॉरी, फ्रिक्शन फोर्स कुठं असणार? डाऊनवर्ड, म्हणजे इकडे यप असणार. आता पुढची स्टेप काय? हे दाखवून घेतलं. इनक्लाइन काय असेल ते रिझॉल्व्ह करायचं. आता आपला हॉरिझॉन्टल प्लेन असा आहे आणि व्हर्टिकल असा आहे, त्याला इनक्लाइन कोण दिसतंय आपल्याला? डब्ल्यू. तो या ऍक्सिसला रिझॉल्व्ह करायचा आपल्याला. हा अँगल किती असतोय? इथं जो अँगल असतो तोच हा अँगल असतो 30 डिग्री. आता इकडे एक कंपोनंट घ्यायचा आपल्याला डब्ल्यूचा, आणि इकडे हा कंपोनंट काय? अँगल शेजारचा कॉस 500 कॉस 30 डिग्री, आणि हा कंपोनंट काय असणार? 500 साइन 30 डिग्री. हॉरिझॉन्टल कंपोनंट झालं. इनक्लाइन एकच फोर्स होता, तो रिझॉल्व्ह करून घेतला. आता इक्विलिब्रियमच्या कंडिशन अप्लाय करायची. पहिली कोणती करूया? समेशन एफ एक्स इक्वल टू 0 किंवा समेशन एफ वाय करूया. कुठलं जरी केलं तरी 2 व्हॅल्यू निघतात. समेशन एफ एक्स करूया. समेशन एफ एक्स इक्वल टू 0 प्लस इकडे येणार आहे मायनस 350 काय प्लस, त्यानंतर मायनस एफ आणि मायनस 500 साइन 30 डिग्री. 500 साइन 30 डिग्री. आता हे एवढं कॅल्शियम टाका, व्हॅल्यू आहे तेवढं. मायनस एफ इज इक्वल टू मायनस काहीतरी येईल पुढं. किती येते? 100. दोन्हीकडचं मायनस जाईल. एफ इज इक्वल टू काय येणार? 100 न्यूटन. हा काय आला? फ्रिक्शन फोर्स. आपल्याला म्यू काढायचं. आता दुसरी कंडिशन अप्लाय करूया. समेशन एफ वाय इक्वल टू 0. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. अपवर्ड प्लस डाऊनवर्ड मायनस. आर काय येणार? प्लस, आणि हे मायनस 500 कॉस 30 डिग्री इज इक्वल टू 0. म्हणजे आर इज इक्वल टू किती येते? हे मायनस आहे ते तिकडे प्लस होणार, आणि कॅल्शियम टाकलं व्हॅल्यू किती येते सांग? 433.0127 न्यूटन. ही आली नॉर्मल रिएक्शन. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय असते? द रेशिओ ऑफ फ्रिक्शन फोर्स टू द नॉर्मल रिएक्शन. म्हणजे म्यू इज इक्वल टू असतं एफ डिवायडेड बाय आर. एफ ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 100,
आणि आर ची व्हॅल्यू किती आहे 433.0127 म्हणजे म्यू किती येते 0.2309 झालं. म्यूला काही युनिट नसते, कॉन्स्टंट आहे नंबर. आणि 0 ते 1 च्या मध्येच यायला पाहिजे, 0 पॉईंट मध्ये यायला पाहिजे, तर बरोबर आहे समजा. असा 6 मार्कचा प्रॉब्लेम क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेला आहे D.2.